नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि वसाहती व तांडे या टॉपिकवर आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत। एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ केला तर तुमच्या मनात कुठलाही प्रश्न राहणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आहे, विखुरलेली वस्ती म्हणजे ग्रहसमूहाची अंतरात्मक विलगता होय, हे एकदम बरोबर आहे। नैसर्गिक परिस्थिती मानवी जीवनातील अनुकूल असेल तेथे विखुरलेल्या वस्त्या तयार होतात नाही। विखुरलेल्या वस्त्या कुठे तयार होतात तर प्रामुख्याने कोकणात या वस्त्यांचं प्राबल्य आहे। त्याचबरोबर सी आहे, विखुरलेल्या वस्त्या सर्व सोयींयुक्त असतात नाही, हे पण चुकीचं आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त। यानंतर प्रश्न क्रमांक 2, मसाई लोकांच्या वसाहती वर्तुळाकार असतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात तर त्यांना क्रॉल म्हणतात। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती विधाने सामाजिक ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य आहे? तर अ आहे, दाट लोकसंख्या। दाट लोकसंख्या कुठे असते तर ती शहरात असते, म्हणजे अ तर नाही आहे, म्हणजे अ चुकीचं, तर 2 पर्याय एलिमिनेट होतात। त्यानंतर शेतीप्रधान समाज, हां हे बरोबर आहे, ग्रामीण भागामध्ये शेती केली जाते। पितृसत्ताक कुटुंब पद्धती, हो प्रामुख्यानं पिताच कारभारी असतो घरातला, म्हणजे ब क। आणि शैक्षणिक मागासलेपणा, हो शिक्षणाचा सुद्धा तिथं थोडाफार अभाव असतो। ब क ड कुठं आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, महादेव कोळी ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? आता महादेव कोळी म्हटलं की ठाणे, नाशिक, पुणे हा भाग आपण लक्षातच ठेवायचा। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ठाणे, नाशिक, पुणे या भागामध्ये महादेव कोळी आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। यानंतर प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत, योग्य वैशिष्ट्ये ओळखा। तर आता विखुरलेल्या वस्त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आपण पाहूया। घराघरामध्ये अंतर विलगता असते, बरोबर आहे। त्याचबरोबर राहणीमान उच्च दर्जाचे असते, हे चूक आहे, म्हणजे ब चूक आहे। लोकसंख्या मर्यादित असते, क बरोबर आहे। ड आहे, वसाहती प्रदूषणमुक्त असतात, हे पण बरोबर आहे, म्हणजे अ क ड। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड। विखुरलेल्या वस्त्यांचं वैशिष्ट्य लक्षातच ठेवायचं, घराघरामध्ये अंतर विलगता असते, लोकसंख्या मर्यादित असते, वसाहती प्रामुख्यानं प्रदूषणमुक्त असतात। यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या घटकांचा मानवी वसाहतीवर परिणाम होतो? तर भूरचना, पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टींचा आपल्या मानवी वसाहतीवर परिणाम होत असतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क। यानंतर प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश ही संज्ञा सर्वप्रथम अमेरिकन भूगोलतज्ञ जेनिफ गॉटमन यांनी मांडली, तर कुठली संज्ञा आहे ती? तर ती आहे प्रमहानगर। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रमहानगर। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 8, एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून वेगळी आणि अनियमितपणे वसलेली असतात अशा वस्तीस काय म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे विखुरलेल्या वस्त्या म्हणतात। आपण मागच्याच प्रश्नात पाहिलेलं होतं विखुरलेल्या वस्त्यांचं वैशिष्ट्य, त्यामध्ये आपल्या लक्षात येऊन गेलं की एकाच वसाहतीतील घरे एकमेकांपासून वेगवेगळी ना अनियमित
असतात त्याला विखुरलेल्या वस्त्या असं म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 9. ग्रामीण वसाहतीमध्ये डॅश स्वरूपाच्या व्यवसायामध्ये काम करण्याची संख्या सर्वाधिक असते. तर ती आहे प्राथमिक, कारण शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. त्याचबरोबर तिथे छुपी बेरोजगारीसुद्धा असते. म्हणजेच ग्रामीण वस्त्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्याची संख्या सर्वाधिक असते. यानंतर प्रश्न क्रमांक 10. स्थायी वसाहत स्थापनेची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर पहिलं आहे धार्मिक विधी करण्याकरिता, बरोबर आहे. स्त्री व मुलांना सुरक्षा देण्याकरिता, हे पण बरोबर आहे. अन्य जमातीच्या आक्रमणापासून सुरक्षा करण्याकरिता, हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वस्त्यांचे प्रारूप आढळते? तर ते आहे पायऱ्या प्रकारच्या प्रारूप, कारण सह्याद्रीमध्ये असे खाचखळगे करूनच पर्वतरांगेमध्ये वस्त्यांचे स्वरूप होत असते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 12. सह्याद्री गटातील आदिवासी जमातींचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण खालील जिल्ह्यांमध्ये आढळते. तर आता आपल्याला काय विचारले? सह्याद्री गटातील आदिवासी जमातींचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण. तर आपल्याला माहीतच पाहिजे, जमाती म्हटलं की नाशिक, ठाणे आणि रायगड. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते मुख्यमंत्री असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 14. चंद्रपूर जिल्ह्यात डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात? तर तिथे काय आहे? व्याघ्र प्रकल्प. म्हणजेच काय? वन व्याघ्र प्रदेश असल्यामुळं विखुरलेल्या वस्त्या आढळतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 15. नागरी संरचनेमधील सकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत कोणी मांडला? तर ते आहेत E.W. बर्गस. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? रेखीय वसाहत प्रारूपामध्ये घरबांधणी डॅशच्या लगत आढळते. तर ती कशा लगत आढळते? रेल्वे आणि वस्त्या, बरोबर आहे. सरोवराच्या किनाऱ्या लगत, बरोबर आहे. नदीच्या किनाऱ्या आणि समुद्रतट, बरोबर आहे. आणि पर्वताच्या माथ्या पायथ्याशी, बरोबर आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 17. डॅश वसाहत वस्त्या सुपीक मैदान आणि पाण्याच्या ठिकाणाजवळ लगत आढळतात? तर त्या आहेत संगण किंवा केंद्रीय वस्त्या. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 18. तांडा संस्कृती अद्याप पोहतो कोणत्या आदिवासी जमातीमध्ये जतन केली गेली आहे? तर ती आहे बंजारा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बंजारा मध्ये तांडा संस्कृती अद्याप आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19. कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्त्यांचे प्राबल्य आहे? मी मागच्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलेलं होतं की तिथे विखुरलेल्या वस्त्या आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती कारणे शहरामधील झोपडपट्टीस वाढीस कारणे आहेत? अ आहे झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या, बरोबर आहे. ब आहे ग्रामीण भागातील बेरोजगारी, हे पण बरोबर आहे. क आहे अकुशल आणि निम्न कुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे
लोकसमुदायाचे स्थलांतर, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे शहरी भागात स्वस्त घरांची असणारी कमतरता, हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 21, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाचे आहेत. आता आपल्याला वैशिष्ट्ये दिलेत आणि त्यावरून आपल्याला ती कुठली म्हणजे वस्ती प्रारूप आहे असं विचारले. तर अ आहे वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. परस्परांना समांतर कशामध्ये असतात? चौकोनामध्ये. त्यानंतर वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. म्हणजे परस्पर समांतर म्हणजे काटकोनात छेदणारे, असे 90 अंशाचा कोन करणारे, म्हणजे ते सुद्धा चौकोनातच असतात. वस्तीमधील घराच्या रांगा पाहण्यास मिळतात, म्हणजे हे पण चौकोनाकृतीच वस्तीचं लक्षण आहे. त्यानंतर ड आहे वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात, हे पण चौकोनाकृती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौकोनाकृती वस्ती प्रारूपाचं हे वर्णन आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 22, गोमत, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर त्या धुळे जिल्ह्यात आढळतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटाची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणला जातो. आता केळकर समितीने प्राचीन आदिवासी गट म्हणून एक 2013ला अहवाल प्रकाशित केलेला होता. तर त्यामध्ये त्यांनी कातकरी, मारिया गोंड आणि कोलाम ह्या जमातीचा समावेश केला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क. यानंतर प्रश्न क्रमांक 24 जोड्या लावा आहे. एकीकडे आदिवासी जमाती दिल्यात आणि त्या कोठ्या वसलेल्या आहेत हे दुसरीकडे दिलेलं आहे. तर आपल्याला माहीतच आहे की भिल्ल जमाती ही जळगाव आणि धुळ्यामध्ये आहे. कातकरी जमात ही रायगड आणि ठाणेमध्ये आहे. कोलम जमात ही अमरावती आणि यवतमाळमध्ये आहे आणि वारली जमात ही पालघर, नाशिकमध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 25, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ते आहेत भिल्ल आणि गोंड. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. या महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि वस्ती व तांडे यावर 2 भाग येतील. हा भाग पहिला आहे. दुसरा भाग अपलोड लवकरच होईल. चला तर मग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.